पुण्यात इतरही राजकीय घडामोडींकडे विधानसभा अध्यक्षांनी संकेत देताच ठाकरे गटाकडनं हालचाली सुरू झाल्यात। विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाकडनं आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत आहे। ठाकरे गटातील अनेक नेत्यांकडनं आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्षांनी संकेत देताच ठाकरे गटाकडनं या हालचाली होत आहेत। अंतिम घडामोडीत आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जाण्याचीही शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती? आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेता म्हणून समोर येत आहे। प्रज्ञा, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्ष नेता निवड जी आहे ही राहिलेली आहेत। मात्र विधानसभा अध्यक्षांना संकेत देताच ठाकरे गटांकडनं आदित्य ठाकरे यांचं नाव जे आहे हे चर्चेत आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं जोर धरू लागलेला आहे की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेता जे आहे हे करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आता होऊ लागलेली आहे। याच्यात आपण जर पाहायला गेलं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत आणि अंबादास दानवे यांचा कार्यकाळ जो आहे हा आता संपत येताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे काँग्रेसच्या मदतीनं विधानसभा अध्यक्ष जो आहे हा आदित्य ठाकरे म्हणून विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं संकेत दिलेले आहेत त्यानुसार विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरे यांची निवड करण्याबाबत किंवा आदित्य ठाकरे यांचं नाव हे ठाकरे गटांच्या नेत्यांकडून येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी जे संकेत दिलेले आहेत या संकेतांनुसार आता आदित्य ठाकरे यांच्या नावाचा जोर जो आहे हा धरू लागलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि साधारण कधीपर्यंत आता हे नाव समोर येतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।